पॉइंट आहे व्हिडिओ मध्ये घ्या। त्याच्याने काय होणार? प्रेशर नाही, पूर्ण नळ चालू आहे। नाही नाही ओपन तर करा नळ। हा ते फ्लो आहे, हा प्रेशर आहे। हा मग किती फ्लो पाहिजे? 5 च्या वरती पाहिजे। कोण सांगणार आहे? त्यांना सांगून गेले। कधी सांगितलं? हे तुम्ही कुठे आणलेलं चेक? ऍक्च्युअली मशीनच रिटर्न कर का? हे ऍक्च्युअली केंटचे ते नॉर्मल मशीन परवडले। एवढा फास्ट केलाय, मशीन लावली आहे आणि मग पाणी कसं भरतं ते मला दाखवायचंय आता, हेच बोलायचंय, बाकी काय नाही। तुम्ही इकडे मशीन लावतायत, तिकडे मशीन लावतायत आणि नॉब मध्ये तुम्ही एवढा फास्ट केलेला आहे, म्हणजे फिल्टर होईल की नाही पाणी? हे कसं होईल? गोष्ट तर इथे हे लावलंय, दुसरी गोष्ट तर नॉब पूर्ण ओपन केलाय, पूर्ण खोललेला आहे आणि पाणी असं भरते जसं टाकी भरते ना आपली, तसं पाणी भरतंय। मग त्या पाण्याचं फिल्टर होतोय की नाही हे कोणाला माहित? आणि हे आम्हाला सांगताय TDS पण नाही चेक करणार। पाणी भरायची नाही आम्हाला टाकी, आम्ही पण अशी ओतू शकतो पाणी। 2 मिनिटांमध्ये डायरेक्ट डबल भरते, कसं फिल्टर होऊ शकतं याच्यामध्ये? याचं लॉजिक सांगू शकतात का? ऍक्च्युअली हेल्प करायच्या दृष्टीने आलेले नाहीये ते फक्त त्यांचा एक काढता पाय घ्यायचंय की काहीतरी सांगायचं की बाबा हे कारण आहे म्हणून मशीन भरत नव्हती, बस एवढं कारण त्यांनी एक्सप्लेन केलंय, बाकी काही केलेलं नाहीये त्याच्यामध्ये। हेल्प करण्याच्या दृष्टीने तर काहीच केलेलं नाही। नाव काय? राहुल काय? राहुल गुप्ता। ठीक आहे बघू आपण विचार काय करायचं। नाही आम्हाला काही एवढी पण भीक लागलेली नाहीये, ती मशीन घेऊ आणि आम्ही सरळ क्रोमा मध्ये देऊ ना। आम्हाला क्रोमाची सर्व्हिस चांगली वाटली, नाहीतर एओस्मिथ जे आपल्याला विचारलं होतं ना, एओस्मिथची कंपनी, दिस इज नॉट अ गुड कंपनी ॲट ऑल, सर्व्हिसिंग इज व्हेरी बॅड। सर्व्हिस आणि प्रोडक्ट खराब आहे, एवढं प्रेशर असून सुद्धा हे भरत नाहीये। आणि हे लोक टाकी भरायची, तुम्ही द्या नाही, त्याच्यात प्रॉब्लेम आला तर लॉस आमचा आहे साहेब। 15,000 आम्ही नाही 15,000 आमचा लॉस, कंपनीचा लॉस, तुम्हाला कंपनीचा लॉस, कस्टमर लॉस मध्ये 15,000 आम्ही दिले साहेब, तर आमचा लॉस पहिले होणार। नाही व्हिडिओ काढणार आहे साहेब, काढणार, आणि हे कुठे टाकणार आहे आम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगतो आम्ही फक्त। फिल्टरच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की जेव्हा आमचं काम चालू होतं घराचं, तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं की फिल्टर आणि चिमणी या दोन्ही गोष्टी आम्ही एकत्र घेतल्या होत्या, कारण मेजरमेंट नुसारच आपल्याला त्या फिटिंग करायच्या असतात किचनचं काम करताना। तर त्याच्यानंतर जेव्हा आमचं काम कम्प्लीट झालं त्याच्यानंतर आम्ही म्हणजे जवळपास 2 महिन्यांनी आम्ही फिल्टर इन्स्टॉल केला। तो तसंच व्यवस्थित बॉक्स पॅकिंग तशीच ठेवली होती आणि त्याच्यानंतर प्रॉपर एओस्मिथचाच माणूस येऊन त्याने पूर्ण इन्स्टॉल करून दिलं होतं। आणि या दोन्ही गोष्टी आम्ही घेतल्या त्या म्हणजे मेट्रो क्रोमा, म्हणजे कल्याण ईस्टला मेट्रो मॉलमध्ये जे क्रोमाचं शॉप आहे तिथून आम्ही या दोन्ही गोष्टी घेतल्या होत्या। आणि असं नाही की क्रोमामधून आम्ही पहिल्यांदाच काही परचेस केले, ह्याच्या आधी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आम्ही क्रोमामधून घेतल्यात। एसी घेतलाय, लॅपटॉप घेतलाय, घरच्यांसाठी काय सामान घ्यायचं असेल फ्रीज घेतलाय, आणि या दोन्ही गोष्टी सुद्धा आम्ही इन्स्टॉलमेंट वरतीच घेतल्या होत्या, असं नाही की आम्ही हार्ड कॅश मध्ये या घेतल्या होत्या। तर तुम्ही मला खूप वेळा विचारत होता की ताई वॉटर फिल्टरचा आम्हाला रिव्ह्यू सांग, तर मी ह्याच्यासाठीच थांबली होती, कारण जेव्हापासून आम्ही फिल्टर इन्स्टॉल केलाय तेव्हापासून आम्ही प्रॉब्लेम मध्येच आहे या फिल्टरपासून। म्हणजे पाणी जसं भरलं पाहिजे त्या टायमिंग मध्ये तसं ते भरतच नव्हतं पाणी। जवळपास आतापर्यंत 5 ते 6 वेळा आम्ही त्याच्या कंप्लेंट रजिस्टर केल्या,
त्यानंतर आता रिसेंटली मिस्टर क्रोमामध्ये स्वतः जाऊन तिथे त्यांच्या म्हणजे अक्षरशः विनवणी जसं आपण करतो की एवढ्या वेळा आम्ही रिक्वेस्ट केली आणि दरवेळेला त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह येतात ना ते वेगवेगळे प्रॉब्लेम सांगतात. पहिल्यांदा त्याने सांगितलं की हवा पकडते, एअर पकडते. दुसऱ्यांदा त्याने सांगितलं की नाही पाण्याचा काही प्रॉब्लेम असेल. तिसऱ्यांदा तो म्हणतो की आतमध्ये फिल्टर चॉकअप झाला असेल. चौथ्यांदा जो आता येतो माणूस तो आता सांगतोय की प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. मला सांगा की सुरुवातीला जी मशीन ज्या प्रेशरमध्ये पाणी भरते नंतर प्रेशर कसं काय कमी होऊ शकतं. तुम्ही बघितलं असेल की मी जो व्हिडिओ शूट केला होता, कारण आम्ही लिटरली हॅरॅस झालो या गोष्टीमुळे. कारण काही महिने आमच्याकडे पाण्याचा पण प्रॉब्लेम होता, पाणी पण कमी येत होतं. अक्षरशः एक तास पाणी फक्त येत होतं आणि त्याच्यामध्ये तो फिल्टर एवढा सुद्धा वरत होता, म्हणजे 1 लिटर सुद्धा मला कॅपॅसिटी आहे 8 लिटरची. आणि 8 लिटर मध्ये जे एका तासामध्ये त्यांना मला जे सेल्समॅननी सांगितलं होतं क्रोमामध्ये. आता सेल्समॅन किती एज्युकेटेड आहे क्रोमामध्ये ते आम्हाला माहित नाही. सर्वप्रथम आम्ही ह्या व्हिडिओ कुठल्या कंपनीबद्दल काही आम्हाला बोलायचं नाही आहे. पहिले सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रोमा म्हटलं तर टाटा म्हटलं तर आपल्या देशाचं एवढं मोठं व्यक्तिमत्व की आपण त्यांचं नाव घेतलं तर ती म्हणजे ऑनेस्टी, प्राईड वाटते, ऑनेस्टी वाटते. पण त्या क्रोमामध्ये आम्हाला एवढी म्हणजे बरोबर सर्व्हिस न मिळायची, धब्बा लागला अशीच गोष्ट झाली. सेल्समॅन जो होता त्यांनी व्यवस्थित डिटेल्स नाही दिले. त्यांनी जी मशीन पाठवली आहे मला तर सुरुवातीपासून डाऊट आहे की ती फॉल्टी मशीन आहे. फॉल्टी मशीन आता क्रोमामध्ये आम्ही का कंप्लेंट केली, कारण आम्हाला एओस्मिथ मध्ये, आता एओस्मिथ पण नावाजलेली कंपनी, आपण जेव्हा अमेझॉनवर जाऊन बघणार तर अमेझॉनवर त्यांचे रिव्ह्यूज खरंच खूप चांगले आहेत. मी कंपनीबद्दल वाद नाहीये, रिव्ह्यू बघूनच ही मशीन सिलेक्ट केली होती की चला आपण एवढे वर्ष आता केंट यूज केलं तर आता आपण दुसरं नवीन काहीतरी ऍडव्हान्स यूज करू, याच्या हिशोबाने मी मशीन निवडली होती. पण म्हणतात ना की जे जसं म्हणजे खूप छान दिसतात बाहेरून आणि आतून जे दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं आणि आम्ही खरंच फसलो. पण आता खरं सांगायला गेलं तर आम्ही हे का सांगतोय, म्हणजे आम्हाला का असं नाहीये नुकसान झालं चला, आणि ही कदाचित काहीतरी कोणाची म्हणजे आमच्या लकमध्ये नसेल ही गोष्ट, चालेल आम्ही काय याच्यात, पण आम्ही फाईट करतो आहोत आणि आम्ही करत राहू, त्याच्याबद्दल हे नाही. पण आम्ही का सांगतोय, कारण ही जी सर्व्हिस मिळते, तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाखाली जे तुम्ही शॉप्स उघडून ठेवलेले आहेत आणि त्या शॉपची जेव्हा तुम्ही सर्व्हिस करताय तिथं जे लोक कामाला आहेत, जसं क्रोमामध्ये जे कामाला आहेत, क्रोमा कल्याण मेट्रो मॉलमध्ये जे कामाला आहेत, इव्हन मॅनेजर रिस्पॉन्सिबिलिटीने काम नाही करत आहे. जे माझं बोलल्यानंतर त्यांनी मला रिस्पॉन्स आजपर्यंत जवळजवळ 7-8 दिवस का 10 दिवस झालेले आहेत, रिस्पॉन्स नाही केलेला, फोनही नाही केलाय, मेल टाकल्यावर मेलवर रिस्पॉन्सही नाही. म्हणजे मला कळतं यांना कस्टमरशी काय घेणं देणं नाही आणि व्हॅल्यू नाहीये. सेम फॉर एओस्मिथ. एओस्मिथचे आम्ही जवळजवळ ऑनलाईन त्यांचे जे साईट असते त्याच्यावर जाऊन आम्ही सर्व्हिस बुक करतो. माणसांना येऊन सुद्धा ते सर्व्हिसेस दाखवतात की क्लोज्ड, म्हणजे एवढी त्यांची घाणेडी सर्व्हिस आहे. आणि एओस्मिथची जी सर्व्हिस जी आहे, जी आम्हाला भेटते आता कल्याणमध्ये, त्यांचं ऑफिस टिटवाळ्याला आहे आणि टिटवाळ्याला जे सुरुवातीला 3 लोक आले, मला तर वाटतं त्यांच्याकडे एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन रिलेटेड टू दिस मशीन झिरो होतं, काही केलं नाही. आता जो 14 व्यक्ती आलाय, जो आज आम्हाला सांगत होता, तो त्या मानाने थोडा हुशार होता. त्यांनी सांगितलं, सगळं सांगितलं, काय काय गोष्टी सांगितल्या, पण तरीही आम्ही त्याला हे सांगितलं, शेवटी तू बोलतोय प्रेशर आहे, त्याला म्हणजे शेवटच्या आजच्या दिवशी त्यांनी हे पॉईंट सांगितलं, प्रेशर नाही. पण आज तू सांगा, जे सुरुवातीला 4 महिने आम्ही वापरत होतो या 3 महिने वापरत होतो, तेव्हा मशीन बरोबर भरत होती. ऍटलिस्ट स्लोली अँड स्टडीली ती मशीन 8 लिटर भरत होतं, अर्धा-पाऊण तासामध्ये किंवा भरत होतं. पण आज तो सांगतो नाहीये, म्हणजे आम्ही 2 तास ठेवलंय तरी 1 लिटर 1.5 लिटर पाणी भरते किंवा 2 लिटर पाणी भरते, तर आम्हाला जरा आश्चर्य वाटलं. पण जो असो, जेवढं खोटं बोलेल ते खोटं, ते त्यांच्या नशिबात. आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही, फक्त आम्हाला एकच म्हणायचंय की तुम्हाला हा जो आमच्याबद्दल अनुभव झालाय तो तुमच्याबरोबर नको व्हायला. आणि तुम्ही खरंच, आम्ही नेहमी म्हणजे मी नेहमी तुमच्यासोबत खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शेअर करत असते, पण असे जे खराब अनुभव येतात कधी कधी, तर मला वाटलं की आज मी एवढी परेशान झाली या गोष्टीने, आम्ही एवढं हॅरेस झालो की आमची तशी वृत्ती नसताना किंवा आमचा तसा स्वभाव नसताना आम्हाला तसं बनावं लागतंय, तसं बोलावं लागतंय. कारण खरंच चांगल्याची दुनिया राहिलीच नाहीये असंच वाटायला लागलंय. कारण जेवढं तुम्ही चांगलं बोलाल ना, तेवढं लोक तुम्हाला इग्नोर करतात सरळ सरळ. कारण मिस्टर स्वतः जाऊन क्रोमामध्ये बोलून आले, 48 आवर्सचा त्यांनी टायमिंग दिला होता, त्यांनी रायटिंग लिहून दिलं होतं, तरी
नॉट अ सिंगल कॉल, तिथून त्या दिवसानंतर एकही कॉल आम्हाला क्रोमामधून आलेला आपण नाही. मेल केला, त्याच्यावर 2 मेल केले तर रिवर्ट नाही केले. आणि त्यांनी जो नंबर आहे क्रोमाचा ऑनलाईन, जो तुम्ही साईटवर जाऊन बघणार, तुम्ही कंटिन्यू डायल करत राहणार ना तरी कोणी उचलत नाही. म्हणजे असं आहे की तुम्ही उद्या जाऊन, जसं तुम्हाला अर्जन्सी आहे, काहीतरी आहे, तुम्ही ट्रॅव्हल करतात किंवा तुमच्या घरात काय अर्जन्सी आहे आणि तुम्हाला सर्व्हिस पाहिजे त्या क्रोमा सारख्या कल्याण क्रोमा मधून, तर तिथला नंबर अनयुजफुल आहे असं मला वाटतं. कारण माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मेघानी पण ऑक्टोबर पासून ट्राय करत होती. नोव्हेंबर मध्ये, मला वाटतं ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये आम्ही जवळजवळ 40 कॉल लावले असतील. पासून आम्ही या मशीनच्या मागे लागलोय. म्हणजे आम्ही मशीन नाही, सुरुवातीला मशीन 1 महिना 2 महिना मीच सांगेन, मला असं वाटत होतं चला ऍटलीस्ट नवीन आहे म्हणून. टीडीएसचा इश्यू होता, तुम्हाला माहिती होतं. मी टीडीएस मीटर घेतलं होतं आणि मी पाणी चेक करत होते की काय पाण्याचा फरक पडतोय. तर इथला जो टीडीएस दाखवत होता आफ्टर मशीन मधून पाणी आल्यानंतर खूप जास्त दाखवत होता. तर म्हणून त्यांना मला विचारायचं, मी घेताना हे विचारून घेतलं होतं की टीडीएस प्रॉपर आला पाहिजे पाण्याचं. तर जी सेल्स वुमेन होती तिने मला हेच सांगितलं की नाही मॅडम, ह्याच्यामध्ये टीडीएस वगैरे सगळं व्यवस्थित येतं. आणि नंतर आता हे एक्झिक्युटिव्ह सांगतात की नाही, जेव्हा तुम्ही आरओ घेता ना तेव्हाच टीडीएस बॅलन्स होतं. ही नॉर्मल मशीन आहे युव्ही वाली, याच्यामध्ये टीडीएस बॅलन्स होत नाही. म्हणजे जी सेल्स पर्सन आहे तिला अजिबात नॉलेज नाहीये. ऍक्च्युअली तेच सांगायचं आम्हाला, कुठल्या प्रकारचं मशीन कुठे इन्स्टॉल केलं पाहिजे, पाणीचं प्रेशर किती असला पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी एकदा मशीन घेतल्यानंतर आम्ही त्याला काहीच करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मशीन घेतल्यानंतर ही जो इन्स्टॉल करायला येतो त्यांनीही तुम्हाला ही गायडन्स केलं पाहिजे. तर याचा मिनिंग हाच आहे म्हणजे माझ्या मताने, की क्रोमामध्ये जे एक्झिक्युटिव्ह काम करतायत विथ झिरो नॉलेज और लेस नॉलेज, ही माझं वैयक्तिक मत आहे, माझा एक्सपिरियन्स जो माझ्याकडे रेडी एक्सपिरियन्स आहे. दुसरं मी सांगू शकतो, एओ स्मिथची जी सर्व्हिस आहे एकदम म्हणजे लो लेवल, हे आपण बोलू शकतो एकदम लो लेवल. आणि त्यांच्याकडे सेन्स नाहीये, नॉलेज नाहीये आणि काहीच नाही. म्हणून आपण हे मोठ्या मोठ्या प्रोडक्ट कडे न बघता आपण जे प्रोडक्ट आपल्या अवतीभोवती जे वापरतात, म्हणजे तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणी वापरत असेल, तुमच्या मित्रमंडळीमध्ये कोणी वापरत असेल किंवा तुम्ही जुन्यापासून वापरत असणार, त्याच प्रोडक्टला फॉलो करा. जसं मी सांगेन केंट, मी खरोखरच मी केंट बद्दल माझे खूप चांगले रिव्ह्यूज आहेत. कारण मी ज्यांच्याकडे पण गेलेलो आहे, ज्यांच्याकडे केंट आहे, माझ्या नंतर घेतलेले लोक पण मला सांगतात केंटची जी सर्व्हिस किंवा त्यांची जे युसेज आहे खूप चांगला आहे. यांच्यासारखं नाहीये. म्हणजे नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी बात झालेली आहे. म्हणून मला एओ स्मिथ आणि क्रोमा बद्दल खूप दिलगिरी व्यक्त, म्हणजे असं वाटतं की मनापासून असं वाटतं की एवढ्या मोठ्या कंपन्यात आपण त्यांच्यावर का नाव हे करावं. मला त्यांच्याबद्दल नाही राग, मला तिथे जे काम करतायत त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. आणि सर्व्हिस मिळते, जी आम्हाला सर्व्हिस मिळाली, जी आम्हाला ट्रीटमेंट मिळाली आणि त्याच्यातून आउटपुट पण अजूनही आम्हाला काहीच मिळालेलं नाहीये. म्हणजे झिरो आउटपुट. आणि आज जे शेवटी आम्ही जे बोललो, म्हणजे तो सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आला, त्यांनी सांगितलं मी टाकतो रिप्लेसमेंटला. त्यांनी त्याच्या सिनियरला सांगितलं, जो सिनियर म्हणजे मुंबईमध्ये फिरतो, त्यांचं ऑफिस मुंबईमध्ये नाही असं तो मला सांगतो आणि बँगलोरला ऑफिस आहे. म्हणजे एवढी मोठी कंपनी, त्यांची मुंबईमध्ये ऑफिस नाही. आणि तुम्ही टिटवाळ्यासारख्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस सेंटर ओपन करून ठेवलं तर तुमची क्वालिटी ऑफ सर्व्हिस काय असेल हे समजून घ्यायला पाहिजे. तर तो मला व्यक्ती बोलतो नाही, त्यांनी सांगितलं वॉटरचा फ्लो, तर मी रिप्लेसमेंट नाही टाकणार. शेवटी मी वैतागलो, बोललो जाऊ दे तुझं नशीब. मला काय, मी जेवढे पण पैसे तुम्ही मला चार्ज केलेत, जे पण प्राइस आहे, मी त्याच्याने काय गरीब होणार नाही. एवढं नुकसान तर झालं, चालेल पण मी हे कधीतरी तुम्ही भरणार. लॉस होतो आणि पण तुम्ही लोकांचं नुकसान करणार, तर माझं असं वैयक्तिक मत आहे तुम्ही भरणार. असं पण मला असं वाटत नाही, मनापासून नाही वाटत. पण आणि ती गोष्ट बरोबरच आहे की तुम्ही कस्टमरचा समजा विचार नाही करत आहे त्या गोष्टीमध्ये. फक्त तुम्ही बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू, फक्त पैसा कमवण्यासाठी तुम्ही कस्टमरला गोष्टी विकताय. आज 1 झालं 2 झालं, नंतर हळूहळू ती गोष्ट एवढी होईल की कस्टमरला पण माहिती पडेल की ही गोष्ट चुकीचीच आहे. आणि म्हणून तुम्हाला मला इंटिमेट करायचं होतं की ही जी एओ स्मिथची सर्व्हिस, म्हणजे मी जी घेतली आहे, मला ह्याचा अगदी म्हणजे खूपच घाणेरडा एक्सपिरियन्स आहे. म्हणून प्लीज तुम्ही ही गोष्ट घेऊ नका. कारण ऑनलाईन वरती, अमेझॉन वरती याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत आणि ते चांगले रिव्ह्यूज बघूनच मी ही मशीन घेतली होती. ऍक्च्युली कदाचित जी रिव्ह्यूज येत आहेत ना, त्यांची कदाचित त्यांना सर्व्हिसची गरज नसेल पडली, हे मला पण वाटतं. वैयक्तिक म्हणजे पर्सनली असं वाटतं त्यांना सर्व्हिसची कदाचित गरज नसेल पडली म्हणून रिव्ह्यूज चांगला. आणि आय एम हॅपी की त्याचे रिव्ह्यूज चांगले आहेत. पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, एओ स्मिथ घेतल्यावर समजा तुमच्या मशीन मध्ये काहीतरी थोडासाही प्रॉब्लेम झाला
तर तुम्हाला जी सर्व्हिस मिळणार आहे त्यांच्याकडून ती एकदम लो लेवलची सर्व्हिस असेल. म्हणजे इथल्या एरियामध्ये तरी आता बाकीच्या नाही, डोंबिवलीपर्यंत, कळव्यापर्यंत, ठाण्यापर्यंत तेच जातात. जो एक्झिक्युटिव्ह मला सांगत होता की ठाण्यापर्यंत, आता ठाण्याच्या पुढे मला माहित नाही, पण तो सांगत होता मी कळव्याला जातो, डोंबिवलीला जातो, कल्याणला येतो, म्हणजे तो सर्व्हिस देतोय. म्हणजे तुम्ही इथे जवळपास असणार ना तर एओस्मिथची सर्व्हिस तुम्ही घेऊ नका आणि तुमच्यावर गरज नाही पडली पाहिजे. त्यासाठी आमचं हे सजेशन असेल टू गो फॉर सम अदर प्रोडक्ट वेअर यू विल गेट अ बेटर सर्व्हिस लाईक कॅन्ट. कॅन्टचं एक्झाम्पल माझ्याकडे आहे, खूपच हँडी आहे. तुम्ही बघितलं की मी आता त्याला क्लीन केलं तर ते नवीन दिसतंय, जसं होतं तसं दिसतंय ते अक्षरशः. आणि एवढं हँडी आहे ना की मी स्वतः ते पूर्ण काढून पूर्ण त्याला क्लीन करू शकते, इतकं माझ्यासाठी ते हँडी आहे. पण माझंच म्हणतो ना की आपलेच कधी कधी विचार, आपल्याला असं वाटतं की चल काहीतरी नवीन घेऊया, काहीतरी मी ऍडव्हान्स केलंय किचन, तर मी किचन साठी काहीतरी नवीन प्रोडक्ट बघू. तर अशा विचाराने मी, म्हणजे चांगल्याच विचाराने मी ती गोष्ट घेतली होती. आम्हाला नव्हतं माहिती की हे असं निघणार आहे आणि आम्हाला एवढे महिने, आज 6 महिने झाले आम्ही हा त्रास कंटिन्यू सहन करतोय. कारण पाणी म्हटलं तर आपली रोजची रिक्वायरमेंट आहे आणि लिटरली असं झालंय की आम्ही 5-5 लिटरचे कॅन परचेस करून आणतो पिण्यासाठी पाणी, कारण पाणी भरतच नव्हतं त्याच्यामध्ये. आणि रोज आम्ही, म्हणजे रोजचं आमचं उठलं की सकाळचा हाच प्रॉब्लेम असायचा की अरे पाणी भरत नाहीये, पाणी भरत नाहीये. पण आपण म्हणतो ना की केंट मध्ये नव्हतं, हे जे होतं ना, आम्ही समजा अर्धा तास पण आम्हाला पाणी असेल ना तर केंट ऍटलिस्ट आम्हाला जे 7 लिटर प्लस 2 म्हणजे ऍटलिस्ट तो 12 ते 13 लिटर आम्हाला पाणी द्यायचं. आज जे त्यांनी रिझन्स दिले ना की मशीन का भरत नाही, खोटे रिझन्स, मॅक्रॉन्स वगैरे जे सगळं, म्हणजे एवढी टेक्निकल गोष्टी त्यांनी सांगितल्या की जे आपल्यासारख्या कॉमन, मला असं वाटलं की जे ईस्ट इंडियाला म्हणजे आपल्या समजा आसामला वगैरे जमिनीतून जे पाणी येतं ते ऑइल सकट येतं, म्हणजे ऑइली वॉटर येतं. जसं गुवाहाटीला वगैरे जाणार ना तुम्ही, जमिनीतून पाणी काढलं ना विहिरींमध्ये ऑइल सकट पाणी असतं, त्याला जे प्युरिफायर करायचं आहे ती टेक्नॉलॉजी तो समजत होता असं मला वाटलं. मी बोललो अरे इथे तर आमचं केडीएमसीचं पाणी येतं, त्याच्यामध्ये बहुतेक समथिंग लाईक केमिकल युज करत असेल फॉर वॉटर प्युरिफायर. पण त्याच्यासाठी एवढं मोठी टेक्नॉलॉजी काय सांगताय तुम्ही, आणि खरं सांगतायत का खोटे सांगतात हे आम्हाला माहित नाही. पण एवढं कळलं की प्रत्येक व्यक्ती आल्यानंतर त्यांनी प्रत्येक वेगवेगळे रिझन दिल्यानंतर हाच मी त्याच्यापासून हे काढू शकतो, म्हणजे एंड रिझल्ट हाच आहे की खोटपणा युज करून म्हणजे हेल्पफुल असं वाटलं नाही की आम्हाला कोणी याच्यातून सोल्युशन देतंय असं कोणीच वाटलं नाही. असं वाटलं की ते हात हात काढलाच आहे त्याने, म्हणजे बोललं ना पाणीचा प्रेशर नाही, तुम्ही मोटर लावा. आणि मोटर लावली, तुम्ही एक विचार करा, मोटर लावली जसं नळाला मोटर लावलं पाणी खेचतो ना, तसं मोटर लावलं तर 2 मिनिटात तो 2 लिटर पाणी भरत होता. मग तो फिल्टर करतो की नाही? 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमचं समजा 1 ते 1.5 लिटर पाणी येतंय, म्हणजे तुमचं पाणी फिल्टर नाही होते, तो फक्त पाणी खेचतोय आणि टाकी भरतोय, म्हणजे फिल्टरची टाकी भरतोय. एवढं माझा विचार होता की मी सरळ क्रोमामध्ये जाईन, तिथे जाऊन ब्लॉग शूट करेन, तिथे बोलेन. पण नंतर आम्ही विचार केला की नाही, आम्ही क्रोमामध्ये मशीन द्यायला जाणार आहोत. एवढं हॅरेसमेंट ऑलरेडी झालंय ना की आपल्या घरातलं वातावरण खराब होतं आणि आपण जसे नाही आहोत तसे आपण रिॲक्ट होतो. कारण एवढं हॅरेसमेंट 6 महिन्यापासून होत होतं. तर त्याच्यामुळे यांना म्हणलं की नको बस, आता कंटाळा आला. मी विचार करेन की जाऊ दे, माझा हा कुठेतरी एक लॉस झाला असा मी विचार करेन आणि म्हटलं सोडून देऊ. पण आपण समोरच्याला, म्हणजे माझे जे लोक आहेत आज त्यांना मी एज्युकेट करेन की अशा गोष्टी होत आहेत, अशा गोष्टी होऊ शकतात. तर म्हणून प्लीज तुम्ही पण याच्यापासून अलर्ट राहा आणि प्रॉपर चांगल्याच गोष्टी घ्या. बघा कधी साध्या गोष्टी कधी कधी खूप चांगल्या असतात. आपण खूप ऍडव्हान्स गोष्टी बघायला जातो ना तर त्या खूप कॉम्प्लिकेटेड असतात आणि त्याच्यामध्ये सर्व्हिस वगैरे सगळं हजामत असते त्याच्यामध्ये त्यांची. आता एक गोष्ट त्याच्यामुळे मी एक एक्झाम्पल देणार. आमचं लग्न झालं होतं नवीन, म्हणजे इन शॉर्ट सांगतो. आम्ही एक फ्रीज घेतला होता गोदरेजचा, नवीन लग्न झालेल्या 2007 मध्ये आम्ही फ्रीज घेतला आणि आमच्या म्हणजे हिच्या वडिलांचे खास मित्र आहे त्या दुकानात असायचे कल्याण वेस्टला. त्या दुकानाचं नाव आय थिंक ध्वनी होतं, ध्वनी इलेक्ट्रिकल्स. आणि आम्ही तिथून घेतला आणि त्यांनी काय फ्रीज आल्यावर इमिडिएटली ऑन केला, त्याच्यामुळे गॅसचा इश्यू झाला. आम्ही जाऊन काकांना सांगितलं, ते दुकानमध्ये जे काका मॅनेजर होते ते बोलले ठीक आहे मी पाठवतो. त्यांनी लगेच टेक्निशियन पाठवला, तो बोला गॅसचा प्रॉब्लेम आहे. तर आम्हाला वाटलं ते रिपेअर करतील. त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्हाला नवीन मशीन पाठवली, नवीन फ्रीज. पण याच्याने आम्हाला एकच कळलं, आज ही एक्झाम्पल मी का देतो, जे आपल्या जवळ असतील, दुकानं असतील, मोठे असो छोटे असो, जिथे ओळख असेल तिथून घ्या. हे आपण नाव मोठं लक्षण खोटं सारखं, समजा क्रोमा कल्याण मधून मी नाव बघून गेलेलो, मी घेतलेही काय प्रोडक्ट मला चांगले वाटले, पण 1-2 प्रोडक्ट मध्ये मला थोडं वरखाली वाटलं. ह्या प्रोडक्ट मध्ये खूपच. पण
प्रॉब्लेम प्रोडक्टचा नाहीये, प्रॉब्लेम सर्व्हिसचा सर्व्हिसचा आहे. आहे. आता जे आम्ही ऑलरेडी घेतले त्यात कधी असे प्रॉब्लेम्स आले नाही, त्याच्यामुळे आम्हाला कळलंच नाही की तिथली सर्व्हिस कशी आहे. आज जेव्हा इथे प्रॉब्लेम आला, जेव्हा आम्ही मदतीसाठी त्यांना विचारायला गेलो तेव्हा आम्हाला कळलं की ह्यांचा काय रिस्पॉन्स आहे. म्हणजे तुम्हाला कस्टमर्सची बिलकुल व्हॅल्यू नाहीये. कस्टमर आज तुमच्या समोर येतोय, पर्सनली येतोय, फोन करतोय, मेल करतोय, तुमच्या गुगलवर रिव्ह्यू देतोय, तरी काही रिस्पॉन्स नाही. एकही माणसाने फोन नाही केला. खरंच खूप खेद वाटतो या गोष्टीचा की इतकं मोठं नाव शॉप आहे आणि टाटांचं नाव घेऊन तुम्ही क्रोमा ओपन केलंय. आमच्या टाटांचं तरी नाव बर्बाद करू नका, कारण क्रोमा लोकांसाठी एक ट्रस्टवर्दी ऑनेस्ट एंटिटी आहे, ऑनेस्ट कंपनी आहे. पण तुम्ही जे ट्रस्टवरती आणि ऑनेस्ट कंपनीच्या नावावर हे जे तिथे काम करणारे जे पण मॅनेजर्स आहेत, सेल्समॅन आहेत, जे पण खोटीची इन्फॉर्मेशन देतात, सर्व्हिस नाही देत, त्याच्यामुळे क्रोमाचं नाव खराब करत आहे. कल्याण मेट्रोमध्ये खरोखरच जिथले पण त्यातला मॅनेजर मिस्टर खान किंवा त्याच्या अंडर जे पण आहे, त्या दिवशी मी बोलण्यावरच मला कळलं की यांची सर्व्हिस कशी असेल आणि रिस्पॉन्स 0 आला. म्हणून एवढी गॅरंटी की कल्याण क्रोमा तर मी तुम्हाला कोणाला सजेस्ट नाही करणार. सेकंड आहे एओ स्मिथ. मी ॲज अ प्रोडक्ट बद्दल मी जास्त बोलू शकत नाही, पण सर्व्हिस इज सो बॅड. समजा तुम्ही प्रोडक्टमध्ये काही प्रॉब्लेम निघाला, तुम्हाला सर्व्हिस खूप खालच्या लेवलची मिळेल किंवा नाही बरोबर मिळेल. तुमच्याकडे मोठा इश्यू झाला तर तुम्हाला रिप्लेसमेंट करण्यासाठी त्यांच्या विनोया कराव्या लागतील, पाय पडावं लागेल, असं मला वाटतं. पण तुमचं जसं मला सांगायचं की हा मेघाने जस्ट आपला एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर केलाय आणि तुम्ही तुमचा एक्सपिरियन्सच्या हिशोबाने जा. आम्ही सांगतोय आमचा एक्सपिरियन्स. तुमच्याकडे पण कोणाकडे समजा एओस्मिथचं मशीन असेल तर तुमचे पण अनुभव आमच्यासोबत शेअर करा की खरंच आम्हालाच हा प्रॉब्लेम आहे की ज्यांनी कदाचित आम्हालाही असेल प्रॉब्लेम, प्रोडक्ट मध्ये असू शकतं. पण सर्व्हिस जी आहे ती सर्व्हिस, समजा तुमच्याकडे एओस्मिथची मशीन आहे आणि तुम्हाला कुठून सर्व्हिस मिळते, किंवा कोणी हा व्हिडिओ जर क्रोमा मधलं कोणी असेल किंवा एओस्मिथ मधलं जरी कोणी असेल तर कोणी हेल्प आउट करू शकतं याच्यामध्ये, तर आम्हाला हेल्प आउट करा तर फारच बरं वाटेल. आम्हाला काय त्याच्याबद्दल काय हे नकोय. कोणी मला मशीन व्यवस्थित करून दिली तरी चालेल, पण एक सांगेन मी, याच्या पुढे ही मशीन रिपेअरिंग झाली ना, मी इथे लावणार नाहीये. ही मशीन मी कोणाला तरी देणार आहे आणि कोणाला गरजू लोकांना देणार. उडालेले आम्ही केंट सारख्या कंपनीलाच रेफर करणार. लोकांना देऊन म्हणजे आपण त्यांच्या माथी मारल्यासारखं होईल खरं सांगायला. नाही चालू झाली तर देऊ शकतो, इच्छाच नाहीये. नाही तर क्रोमामध्ये रिटर्न करून देऊया. ते त्यांना बोल तुम्ही ठेवा तुमच्यासाठी, आमच्याकडून तेच गरजू आहेत आमच्यासाठी. आता तुम्ही गरजू आहेत तर त्यांना रिटर्न करू, म्हणजे असं बोलण्यासाठी, कारण तिसऱ्या माणसाला प्रॉब्लेम नको यायला. म्हणून आम्ही जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट होत नाही. तुम्ही जे हळूहळू आपण जे सॉफ्ट स्पोकन आपण बोलतो की चांगलं बोलून आपण आपलं काम करून घेऊ, पण खरंच तसं होत नाही. आम्ही हा खूप अनुभव घेतला. जितकं मी सॉफ्टली बोलत होती ना, ते लोक तेवढंच जास्त. ऍक्च्युली मेघाने खूप प्रेमाने त्यांना विचारत होती, प्रेमाने फॉलोअप घेत होती, त्यांना बोलवत होती घरी सर्व्हिसला. आणि जेव्हा ती असायची तेव्हाच सर्व्हिस, म्हणजे मी ऑफिस आवर्स मध्ये यायचे ते आणि मी ऑफिसला असायचो, म्हणून त्यांची सर्व्हिस मला, त्यामुळे जेव्हा 2-3 सर्व्हिस झाल्यानंतर माझं थोडंसं वाईट वाटायला लागलं की अरे तरी होत नाही. पण जेव्हा मी आता लेटेस्ट 2 सर्व्हिसला जेव्हा मी प्रेझेंट होतो तेव्हा मी बघितलं की अरे बापरे, हे लोक तर काहीच म्हणजे खूप लेस एज्युकेटेड आहे ना. आपल्याला अशा गोष्टी सांगतायत, समजा म्हणजे मी सांगितलं नाही का, जसं गुवाहाटीला पाण्यातून म्हणजे जमिनीतून जे तेलाचं पाणी येतं त्याला फिल्टर रिलेव्हन्स नाहीये, म्हणजे सांगाय स्टोऱ्या बनवतात ते. एवढ्या सगळ्या गोष्टींचं डीप नॉलेज ठेवायची काय गरज नाही. आपल्याला काय त्याच्यामध्ये काम करायचं नाही. केंटचं पाणी येणं हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, पाणी भरणं महत्वाचं आहे. आणि तीच गोष्ट होत नव्हती. तर बस मला तुम्हाला हेच सांगायचंय की असा माझा या मशीनच्या बाबतीतला रिव्ह्यू आहे आणि म्हणून मी तुमच्यासोबत याचे रिव्ह्यू शेअर करत नव्हती. चिमणीचे रिव्ह्यू मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केले की खरंच खूप चांगलं काम करते. पण एओस्मिथच्या बाबतीत आमच्या दोघांच्या पण कडून खूप निराशा आहे आणि इव्हन क्रोमाच्या बाबतीत सुद्धा खूप निराशा आहे आम्हाला की अशी सर्व्हिस आम्हाला त्यांच्याकडून एक्सपेक्टेड नव्हती अजिबात. तर प्लीज तुम्ही सर्वांनी सुद्धा याची दखल घ्या या गोष्टींची. आणि कोणी घेणारी जरी असेल तर विचार करा 10 वेळा तुम्ही घ्या, पण आपल्या ओळखीच्या दुकानातून घ्या. आपल्या जवळ जिथे आपल्याला माहिती आहे ज्या दुकानांमध्ये तिथे घ्या, किंवा तुम्ही अमेझॉन मध्ये, तर मला माहिती नाही अजूनपर्यंत ऑनलाईन जाऊच नका. तुम्हाला सांगेन कारण यांचं सर्व्हिस सेंटरचा काही पत्ता नाहीये. कस्टमर केअरला तुम्हाला एकच स्टोरी सगळ्यांना 10 वेळा सांगत बसावी लागते आणि रिस्पॉन्सच नाहीये प्रॉपर कुठल्या गोष्टीचा. म्हणजे मला जो एक्सपिरियन्स आलाय तो मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला असा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी या गोष्टी तुमच्यासोबत.
तर इथे मध्येच आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, तर म्हणून आवाज येत नाही आहे. पण या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत मी. तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचू द्या. आम्हाला जे प्रॉब्लेम झाले ते तुम्हाला येऊ नये, बस इतकीच आमची इच्छा होती. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.